आज बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून मी आपल्यासोबत स्वप्नील घुमरे औरंगाबादवरून संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे। मी सर्वप्रथम आजच्या या संवादाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कोणी घेतला, महात्मा ज्योतिराव फुले की बाळ गंगाधर टिळक, अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वैचारिक वारिसदार हे महात्मा ज्योतिराव फुले आहेत की बाळ गंगाधर टिळक आहेत, या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे। मी सर्वप्रथम बहुजन संघटक या पेजचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर खंडारकर सर यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज रोजी महाराष्ट्राच्या पटलावरील हा जो अतिशय ज्वलंत विषय आहे या विषयासंदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी चर्चा करण्यासाठी मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। भावांनो बहिणींनो, या विषयाची सुरुवात करण्याआधी या विषयाची पार्श्वभूमी आपण लोकांनी समजून घेणं, लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। नुकतीच औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी सभा झाली आणि या सभेमधून त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक विधान केले की शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध किंवा शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी बांधली, अशा पद्धतीचे विधान राज ठाकरे यांनी नुकतेच औरंगाबादमधील सभेमध्ये केले। आणि त्यांच्या या विधानाच्या नंतर आपण पाहत आहोत की सोशल मीडियावर अक्षरशः त्यांना उत्तर देण्यासाठी भरपूर शिवइतिहासाची अभ्यासक मंडळी पुढे येत आहेत। राज ठाकरे यांचे हे विधान कसे अनैतिहासिक आहे, इतिहासाला धरून कसे नाही, कशी चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे विधान बोललेले आहे, या संदर्भात मागील 5-6 दिवसापासून सातत्याने सोशल मीडियावर आपण त्यांच्या विरोधात म्हणा किंवा या वाक्याच्या विरोधात म्हणा कमेंट्स पोस्ट आलेल्या पाहत आहोत। बंधूंनो भगिनींनो, राज ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे, ते खरं आहे का, राज ठाकरे यांनी बोललेले विधान ऐतिहासिक आहे की अनैतिहासिक आहे, या संदर्भात आपण या सदरील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। बंधूंनो, महात्मा ज्योतिराव फुले आणि टिळक यांच्या संदर्भात आपण काय प्रमुख गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 झाला, तर टिळकांचा जन्म 23 जून 1856 झालेला आहे। ज्योतिराव फुले यांचे महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 तर टिळकांचे निधन हे 1 ऑगस्ट 1920 झालेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या आयुष्यामध्ये आपले गुरु, आपले प्रेरणास्त्रोत हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानायचे। शिवाजी महाराज हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे गुरु होते, तर टिळकांचे गुरु कोण होते असा प्रश्न जर उपस्थित केला तर आपल्याला लक्षात येईल की चिपळूणकर हे टिळकांचे गुरु होते। चिपळूणकरांना टिळक आपले प्रेरणास्त्रोत मानायचे। चिपळूणकरांच्या संदर्भात एक किस्सा आहे, बाळ गंगाधर टिळक ज्यांना आपला गुरु मानायचे त्या चिपळूणकरांच्या संदर्भात एक किस्सा आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा पुण्यामधून महिलांसाठी पहिली शिक्षणाची शाळा सुरू केली आणि बहुजनांच्या उद्धारासाठी महान कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्याच्या मातीमधून सुरू केले। हे सुरू केल्याच्या नंतर सावित्रीबाई फुले यांनी फार मोठा सहकार्य महात्मा ज्योतिबा फुलेंना केले। पहिले शिक्षिका सावित्रीबाई फुले झाल्या, पहिले शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले झाले आणि त्यांनी देशातील पहिली शाळा सुरू करून बहुजनांच्या शिक्षणाची दारे उघडली। एवढंच नव्हे तर या देशामध्ये समता प्रस्थापित व्हावी, गोरगरिबांचं रयतेचं राज्य पुन्हा या मातीमध्ये निर्माण व्हावं, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुलेंनी पुण्याच्या मातीमधून महान कार्याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा पेशवाई पिलावळांना हे कार्य फार झोंबले। पेशवाई पिलावळांना हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे कार्य बिलकुल पचले नाही। महात्मा ज्योतिराव फुलेंनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली, शेतकऱ्यांचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, या तृतीयरत्न नावाचे नाटक असेल, पोवाडे असतील, या सर्व लिखाणाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले बहुजनांना जागृत करू इच्छित होते, त्यांना ज्ञान देऊ इच्छित होते, त्यांना शिक्षित करू इच्छित होते, त्यांना अज्ञानातून अंधकारातून बाहेर काढू इच्छित होते। आणि हे सर्व कार्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्याच्या नंतर टिळक ज्यांना आपले गुरु, ज्यांना आपले प्रेरणास्त्रोत मानत होते, त्या चिपळूणकरांनी निबंधमालेमधून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयी एक निबंध लिहिला, एक वक्तव्य केले आणि ते असं म्हणाले की ज्योतिराव फुले, या ज्योतिराव फुलेंना कोण ओळखतो म्हणे। काय म्हटले चिपळूणकर, काय म्हणाले की ज्योतिराव फुलेंना कोण ओळखतो म्हणे, भांबुर्डा ते हडपसरच्या पुढे या ज्योतिराव फुलेला कोणी ओळखणार सुद्धा नाही। चिपळूणकरांनी त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संदर्भात असे विधान केले होते। आज बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून भावांनो बहिणींनो, मला मोठ्या अभिमानानं सांगावंसं वाटतं की जे चिपळूणकर महात्मा ज्योतिराव फुलेंना असं म्हटले होते की भांबुर्डा हा पुण्यामधील एक भाग आहे आणि हडपसर हा पुण्यामधील एक भाग आहे। हडपसर ते
भांबुर्डे ते हडपसरच्या पुढे ज्योतिराव फुलेंना कुणी ओळखणार नाही असं जे चिपळूणकर म्हटले होते. बंधूंनो भगिनींनो, तुम्हा सर्वांच्या साक्षीने मोठ्या अभिमानानं मला सांगावंसं वाटतं की जे चिपळूणकर असं म्हटले होते, आज त्या चिपळूणकरांना कोणी सुद्धा ओळखत नाही. मात्र महात्मा ज्योतिराव फुलेंना देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ओळख निर्माण झालेली आहे. आता गेल्या 2 एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुलेंचा जयंती उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात उत्सवात आपण लोकांनी साजरा केला. ज्या ज्योतिराव फुलेंना कोणी ओळखणार नाही असं टिळकांचे प्रेरणास्रोत गुरु चिपळूणकर म्हणायचे, आज त्या चिपळूणकराला कोणी ओळखत नाही. मात्र ज्योतिराव फुलेंचं नाव मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत अजरामर राहील. हे या देशाचं वास्तव आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मी सांगत हे होतो की महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु, आपले प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराजांना मानायचे, तर टिळक आपले प्रेरणास्रोत हे चिपळूणकरांना मानायचे. ज्या चिपळूणकरांनी ज्योतिराव फुलेंबद्दल अतिशय घाणेरडे चुकीचे विधान केले होते, ज्योतिराव फुलेंना व्याकरण कळत नाही अशा पद्धतीचे विधान देखील चिपळूणकरांनी केले होते, हे चिपळूणकर हे टिळकांचे गुरु आहेत. तर ज्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये समता यावी, बंधुत्व यावं, अशा पद्धतीचं रयतेचं राज्य निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे प्रेरणास्रोत आहेत. हा फरक टिळक आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या गुरूंमधला, प्रेरणास्रोतामधला आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. भावांनो बहिणींनो, महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण असं म्हणायचे. तर टिळक आणि टिळकांचे अनुयायी आज देखील शिवरायांचा उल्लेख हा कसा करतात, तर शिवरायांचा उल्लेख आजपर्यंत मनुवादी पिलावळींना टिळकांच्या अनुयायांनी गो ब्राह्मण प्रतिपालक अशा पद्धतीनं केलेला आहे. बघा, आपण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या दृष्टिकोनातून शिवचरित्र पाहायला गेलो आणि टिळकांच्या दृष्टिकोनातून जर शिवचरित्र पाहायला गेलो तर आपल्याला फार मोठा भिन्न फरक आपल्याला इथं पाहायला मिळेल. कसा फरक पाहायला मिळेल? ज्योतिबा फुले शिवरायांना कुळवाडी भूषण असं म्हणतात. कुळवाडी भूषणचा अर्थ काय होतो? कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक म्हणजे इथल्या कुणब्यांचा, इथल्या 18 पगड जातीच्या, इथल्या सर्व जाती धर्मांचा पालन करणारा, पोषण करणारा राजा, अर्थात रयतेचा राजा. बघा, महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांना सर्वांचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा असं म्हणतात. हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहणाऱ्या सर्वांचं पालन पोषण करणारा राजा आहे, सर्वांचा राजा आहे असं म्हणतात. तर टिळक काय म्हणतात? टिळक महाशय म्हणतात की गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, की फक्त गायींचं आणि ब्राह्मणांचं प्रतिपालन शिवाजी महाराज करत होते. आज त्यांचे अनुयायी तसंच म्हणतात. हा मोठा फरक ज्योतिराव फुलेंच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज आणि टिळकांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज यामध्ये पाहायला मिळतो. पहा, टिळकांनी जगातील पहिलं शिवचरित्र लिहिलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 908 ओळींचा पवाडा ज्योतिराव फुलेंनी लिहिला. हा पवाडा जरी असला तरी शिवाजी महाराजांवर पहिला भारतीय माणूस आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांवर एवढं मोठं प्रदीर्घ भाष्य केलं. ज्योतिराव फुलेंचा पवाडा जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना समतेचं प्रतीक मानतात, सगळ्या जाती धर्माला जोडण्याचं प्रतीक मानतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. तर टिळकांच्या दृष्टिकोनातून जर आपण शिवाजी महाराजांकडे पाहिलं तर शिवाजी महाराज आपल्याला मुस्लिम दृष्टी वाटायला लागतात. धर्मांमध्ये दंगली भडकवणारे शिवाजी महाराज, अफजल खानाचा कोतळा करणारे शाहिस्ते, हे तर शिवरायांचा महापराक्रम आहेच. मात्र याच गोष्टी बार बार बिंबवून आपल्यासमोर जे शिवाजी महाराज टिळक अनुयायांनी टिळकांनी प्रकट केले ते शिवाजी महाराज वेगळे आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या दृष्टिकोनातून आपण शिवाजी महाराज पाहिले तर ते शिवाजी महाराज अत्यंत वेगळे आहेत. भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरे शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर ते आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दृष्टिकोनातूनच समजून घ्यावे लागतील. तर शिवाजी महाराजांचं खरं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. परंतु दुर्भाग्य असं की आजपर्यंत ज्या लोकांनी शिवचरित्र लिहिलं ते अतिशय मुस्लिम धार्जिणं म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करेल अशा पद्धतीचं शिवचरित्र आपल्यासमोर टिळक अनुयायांनी मांडलं. त्यामुळे शिवाजी महाराजांचं खरी चरित्र आमच्यासमोर येऊ शकलं नाही. हे महाराष्ट्राच्या मातीचं दुर्भाग्य आहे. म्हणून जे समतेचे प्रतीक असणारे शिवाजी महाराज आहेत, जे 18 पगड जातीला जोडण्याचं प्रतीक असणारे शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या नावाचा उपयोग आजपर्यंत मुस्लिमांच्या विरोधात आपली मतं उभा करण्यासाठी, दंगली भडकवण्यासाठी करण्यात आला. हे महाराष्ट्राच्या मातीचं मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून हा व्हिडिओ ऐकत असणाऱ्या मी सर्वांना विनंती करेल की आजपासून आपण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या दृष्टिकोनातूनच शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेतलं पाहिजे. भावांनो बहिणींनो, आता मी आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळतो. तो विषय म्हणजे राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जे वक्तव्य केलं की शिवाजी महाराजांच्या समाधी हे टिळकांनी बांधली. काय याच्यामध्ये तथ्य आहे? काय खरंच टिळकांनी बांधली का राज ठाकरे यांचं विधान गैर शिवद्रोही आहे किंवा अनैतिहासिक आहे का? याबद्दल आपण जरा माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल
की छत्रपती शिवाजी महाराजांचे महापरिनिर्वाण 1680 7 एप्रिल 1680 झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांची समाधी बांधून घेतली। या बकरींमध्ये अनेक बकरींमध्ये याची नोंद आहे की शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कोणी बांधली, तर शिवाजी महाराजांची समाधी त्यांचे पुत्र स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून घेतली। पुढे संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांचं राज्य होतं आणि राजाराम महाराजांच्या नंतर शिवशाहीच्या नंतर पुढे रायगड किल्ला शिवाजी महाराज संभाजी महाराज नंतर ताराराणीने मोठा संघर्ष केला आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये हा रायगड किल्ला मोगलांकडे गेला। मोगलांच्या नंतर हा किल्ला पुन्हा पुढच्या काळामध्ये इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांकडे गेल्याच्या नंतर 1818 जेव्हा जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावरती गेला आणि रायगडावर गेल्याच्या नंतर तो जेव्हा खाली आला आणि आल्याच्या नंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल लिहिलं आणि त्या आर्टिकलमध्ये त्यांनी लिहिलं की मला मोठं दुःख झालं की मी रायगडावर गेलो मात्र तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी मला कुठे पाहायला मिळाली नाही। जेव्हा जेम्स डग्लसने असं लिहिलं हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हाती पडलं आणि ज्योतिबा फुलेंनी जेव्हा हे वाचलं की शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कुठे आहे, शिवाजी महाराजांची समाधी रायगडवर नेमकी कुठे आहे, ही गोष्ट जगाला माहीत नाही, ही गोष्ट भारतीयांना माहीत नाही, ही गोष्ट महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या लोकांना हे माहीत नाही की महाराजांची समाधी नेमकी कुठे, याची प्रचंड वेदना महात्मा ज्योतिबा फुलेंना झाला असाव्यात। म्हणूनच ही गोष्ट वाचल्याच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत स्वतः रायगड किल्ल्यावरती गेले। 1869 रायगड किल्ल्यावर महात्मा ज्योतिबा फुले आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले। बंधूंनो भगिनींनो, रायगड किल्ल्यावर फक्त गेले नाहीत तर 3-4 दिवस महात्मा ज्योतिबा फुले रायगड किल्ल्यावर राहिले आणि राहून त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला। घाणेरी नावाचं एक झुडूप आहे, जसं काटेरी झाडं असतात अशा काटेरी नावाचे घाणेरी नावाचे एक झाडांमध्ये अगदीचे झाडा झुडपात शिवाजी महाराजांची समाधी दडून गेलेली होती, दिसेनाशी झालेली होती। अशी दिसेनाशी झालेली शिवाजी महाराजांची समाधी 3-4 दिवस रायगडचा चप्पा चप्पा शोधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी अदृश्य झालेली किंवा दिसेनाशी झालेली शिवाजी महाराजांची समाधी जगाच्या इतिहासात महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली। फक्त शोधून नाही काढली भावांनो बहिणींनो, आपल्या ज्योतिबांची आपल्यावर किती मोठे उपकार आहेत बघा। त्यांनी समाधी पुढे असणारा सर्व पाला पाचोळा ते घाणेरी नावाचे झाडं काटे कुपाटीचे सगळे झाडं तिथून तोडून काढले आणि काट्या कुपाट्यात महाराजांची अडकलेली समाधी शोधून काढून तिला स्वच्छ केलं, साफ केलं, तिला धुवून काढलं आणि तिला आपल्या सोबत आणलेली तिथली फुलं त्यांनी ज्योतिबांनी शिवरायांच्या समाधीवर वाहिली। बंधूंनो भगिनींनो, मला सांगताना आनंद होतो की हा जो महिना होता ज्या महिन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, तिला धुतलं आणि आपल्या जवळची फुलं त्यांनी शिवरायांच्या समाधीवर अर्पण केली, वाहिली। ज्योतिबा फुले नतमस्तक होऊन महाराजांना अभिवादन त्यांनी केलं। हा महिना जून महिना होता। बंधूंना आपण जाणता की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा देखील जून महिन्यात झाला होता। पहिला राज्याभिषेक महाराजांचा जूनमध्ये झाला, त्यानंतर दुसरा राज्याभिषेक झाला आणि जून महिन्यामध्ये आज आपण प्रत्येक वर्षी संभाजीराजांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपण बहुजन बांधव रायगडावर जाऊन महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात उत्सवात आनंदात साजरा करतो। परंतु कित्येक वर्ष हा राज्याभिषेक साजरा केला गेला नव्हता। मी असं म्हणू इच्छितो की जून महिन्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी तिसऱ्यांदा हा राज्याभिषेक साजरा केला, आपल्या जवळची फुलं शिवाजी महाराजांच्या समाधीवर वाहिली। बंधूंनो, शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला। त्या काळामध्ये दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र असायचं। या दीनबंधूमध्ये हा स्वतः ज्योतिराव फुलेंनी एक लेख लिहून दिला होता। नंतर नारायण मेघाजी लोखंडे त्याचे संपादक होते। ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला या लेखामध्ये स्वतः ज्योतिराव फुलेंनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे। नंतरच्या काळामध्ये ज्योतिराव फुले जेव्हा खाली आले तेव्हा नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा म्हणून एक सभा देखील घेण्यात आली होती। या सभेमध्ये 3 ठराव मांडण्यात आले होते। पहिला ठराव होता की शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा। दुसरा ठराव होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात उत्सवात साजरा केला पाहिजे आणि तिसरा प्रस्ताव होता की शिवाजी महाराजांवर पवाडा लिहिला पाहिजे। बंधूंनो, मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जयंती उत्सव देखील महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये केला, त्याची नोंद आज देखील आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी जगातला पहिला पवाडा 908 ओळींचा पवाडा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांवर लिहिला। एवढंच नाही तर त्या काळामध्ये इंग्रज सरकारच्या मदतीनं शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धाराचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं। 5 रुपये इंग्रज सरकारकडून त्यावेळी डागडुजीसाठी मिळत होते। नंतरच्या काळामध्ये हिराबागेमध्ये जी सभा झाली, बंधूंनो, हिराबागेमध्ये सभेला छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूर संस्थानाचे त्यांचे जनकपिता, त्या काळात ते कोल्हापूरचे रिजंट होते, आप्पासाहेब घाटगे हे उपस्थित होते आणि या सभेमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला की शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा. आप्पासाहेब घाटगे यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जे सिव्हिल इंजिनियर होते त्या इंजिनियर लोकांना रायगडावर पाठवलं आणि म्हटले की जाऊन तिथे तुम्ही एस्टिमेट काढा की जीर्णोद्धार करण्यासाठी एकूण किती खर्च येईल वगैरे. परंतु आप्पासाहेब घाटगे यांच्या अकाली निधनामुळे 1886ला त्यांचं निधन झालं आणि अकाली निधनामुळे जीर्णोद्धाराचं काम तसंच राहून गेलं. बंधूंनो, शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध ज्योतिराव फुलेंनी घेतला. त्याचा जीर्णोद्धार करण्याची त्यांची इच्छा होती. आप्पासाहेब घाटगे शाहू महाराजांचे वडील यांनी देखील प्रयत्न केले, परंतु हे काम राहून गेल्याच्या नंतर 1895 मध्ये टिळकांनी या गोष्टीकडे उडी मारली. पहा, जेव्हा 1869 मध्ये ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्या काळामध्ये टिळकांचं वय फक्त 13 वर्ष होतं. 13 वर्षाचे बालक होते टिळक. त्यावेळी शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरा केला. पहा, काही लोक म्हणतात की शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. अरे बाबा, जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीची सुरुवात केली तेव्हा टिळक फक्त 13 वर्षाचे होते. काही लोक टिळकांनी जयंती उत्सव साजरा केला म्हणतात. टिळकांनी जयंती उत्सव साजरा केला नाही, त्याला पुढे चालवलं असेल, मात्र पहिला जयंती उत्सव जगातला महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरा केला. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, जीर्णोद्धाराचं जे काम होतं ते काम नंतरच्या काळामध्ये 1895ला या कामामध्ये उडी टिळकांनी मारली. तोपर्यंत टिळक कुठेही नव्हते. टिळकांनी उडी मारल्याच्या नंतर ते शाहू महाराजांकडे कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला शाहू महाराजांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांनी 3-4 पत्र पाठवले. त्यातली पत्र आज उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. इतिहासकार इंद्रजित सावंत सर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ती पत्र छापलेली आहेत. याचं रेफरन्स आपल्याला महाराष्ट्र शासनाने जे शाहू महाराजांचा गौरव ग्रंथ पब्लिश केला आहे त्या ग्रंथाच्या 943 पेजेसवर छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भात एक आर्टिकल आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स पाहायला मिळेल. 1895 मध्ये जेव्हा टिळकांनी यामध्ये उडी मारली तेव्हा ते कोल्हापुरात शाहू महाराजांकडे गेले. 3-4 पत्र उपस्थित आहेत. कोल्हापुरात शाहू महाराजांचे जे दिवाण होते सबनीस यांना टिळकांनी पाठवलेले एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये शाहू महाराजांच्याकडे टिळक फंड मागताय समाधीच्या उद्धारासाठी. शाहू महाराजांनी तो फंड दिला सुद्धा. 1885 पासून शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी टिळक महाराष्ट्रातून फंड गोळा करत होते. पहा, शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या रक्ताचे विचारांचे वारीसदार आहेत. स्वतः शाहू महाराज हे जीर्णोद्धार करू इच्छित होते, त्यांनी तो केला सुद्धा असता. परंतु टिळकांनी त्या काळात असं मत मांडलं की शिवाजी महाराज हे सगळ्यांचे राजे आहेत आणि सगळ्यांनी याला हातभार केला पाहिजे. शाहू महाराजांना हा मुद्दा पटला. म्हणून टिळकांनी नंतरच्या काळामध्ये 1885 पासून 1920 पर्यंत काही इतिहासकार सांगतात की जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी जमा केले. मात्र एवढा पैसा जमा केल्याच्या नंतर सुद्धा 1920ला टिळकांचे निधन झाले. 1920ला टिळकांचे निधन होईपर्यंत जीर्णोद्धार सोडा, टिळकांनी साधा खडा सुद्धा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या तिथं बसवला नाही. साधा दगड, साधा खडा सुद्धा टिळकांनी जीर्णोद्धार तर दूरची गोष्ट, साधी डागडुजी सुद्धा यांनी केलेली नाही. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मग प्रश्न पडतो, एवढा मोठा पैसा गेला कुठं? तर त्या काळामध्ये पुण्यामध्ये टिळकांच्याच सानिध्यामध्ये असणाऱ्या लोकांची एक डेक्कन बँक होती, सरकारी बँक होती पुण्यामध्ये. या डेक्कन बँकेमध्ये हा सगळा पैसा जो शिवाजी महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करण्यासाठी म्हणून 1885 ते 1920 पर्यंत जवळजवळ 80,000 रुपये जे टिळकांनी जमा केले होते, हे 80,000 रुपये टिळकांनी डेक्कन बँकेमध्ये त्यांच्या भाऊबंद असणाऱ्या, त्यांच्या सहकारी असणाऱ्या लोकांच्या बँकेमध्ये ठेवले. ही बँक नंतरच्या काळात बुडाली असं सांगितलं, परंतु बँक बुडाल्याच्या नंतर त्या काळात हा नेमका पैसा गेला कुठे याचं उत्तर मात्र आजपर्यंत भेटलेलं नाही. त्या काळामध्ये संबंधित लोकांनी, सत्यशोधक चळवळीतील लोक असतील, पुरोगामी चळवळीतील लोक असतील, यांनी मोठे प्रश्न उपस्थित केलेत की हा पैसा नेमका गेला कुठे, याच लोकांनी खाल्ला की काय, अशा पद्धतीचं त्यावेळेस फार मोठं वादन निर्माण झालं होतं या पैशावरून. आजपर्यंत त्या पैशाचा टिळकांच्या अनुयायांनी याचं उत्तर दिलेलं नाही की डेक्कन बँक बुडाल्याच्या नंतर एवढा मोठा, त्या काळातले 80,000 रुपये म्हणजे आजचे खूप अब्जावधी रुपये आहेत हे सगळे पैसे नेमके कुठे गेले याचं उत्तर टिळकांनी कधी दिलं नाही, टिळकांच्या अनुयायांनी सुद्धा दिलं नाही. 1920ला टिळकांचं निधन झालं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार नंतरच्या काळात इंग्रजांच्या पुढाकारानं 1925-26ला झाला. बंधूंनो, भगिनींनो, या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे. राज ठाकरे असं म्हणतात की शिवाजी महाराजांची समाधी 1925-26 मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. 1920ला टिळकांचा मृत्यू झाला. राज ठाकरे या साहेबांना माझा प्रश्न आहे, ज्या समाधीचा जीर्णोद्धार 1925-26 मध्ये झाला
आणि टिळकांचं निधन तर 1920लाच झालं होतं. मग काय 1925-26 मध्ये टिळकांचं भूत रायगडाचा जीर्णोद्धार करण्यासाठी आलं होतं का? याचं उत्तर राज ठाकरे साहेबांनी मला द्यायला पाहिजे. बंधूंनो, राज ठाकरे यांचं हे विधान मी सांगितलेल्या गोष्टींवरून आणि ऐतिहासिक आहे, इतिहासाची मोडतोड करणारे आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. राज ठाकरे यांनी हे विधान बोलताना कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे हे बिना पुराव्याचं अनैतिहासिक आहे, इतिहासाची मोडतोड करणारं विधान आहे. राज ठाकरे यांनी टिळकांसंदर्भात, शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भात जे विधान केलं, या प्रकरणी राज ठाकरे यांनी समस्त शिवप्रेमी जनतेची माफी खरं तर मागायला पाहिजे. कारण आपण पाहतो हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे की राज ठाकरे यांचं हे विधान चुकीचं आहे. यामध्ये टिळकांचा कुठेही काही संबंध येत नाही. दुसरी गोष्ट अशी की शाहू महाराज यांनी शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक पुण्यामध्ये उभा केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात मोठं कार्य केलं. परंतु टिळकांचं शिवाजी महाराजांच्या संदर्भात काय कार्य आहे हे जर आपण पाहायला गेलो तर टिळक त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 2दा रायगडावर गेले. आणि जेव्हा 2दा रायगडावर गेले तेव्हा रायगडावर गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी मोठा उत्सव साजरा केला. बंधूंनो, भगिनींनो, रायगडावर गेल्याच्या नंतर जेव्हा पहिल्या वेळेस शिवजयंती किंवा शिवाजी महाराजांचा उत्सव तिथे साजरा करायचा होता, तेव्हा शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी टिळक यांच्याकडे महाराजांचा फोटोसुद्धा उपस्थित नव्हता. मग फोटो उपस्थित नाही म्हणून नाना फडणवीसांचा फोटो त्यांनी ठेवून तिथे उत्सव साजरा केला. ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस टिळक रायगडावर गेले तेव्हा दुसऱ्या वेळेस त्यांनी त्याही वेळेस त्यांच्याकडे फोटो, म्हणजे बघा अपवाद कसा होतो, दुसऱ्याही वेळेस टिळकांकडे फोटो शिवाजी महाराजांचा उपस्थित नव्हता. त्यावेळेस त्यांनी राजाचा फोटो ठेवून शिवाजी महाराजांचा उत्सव तिथं साजरा केला. म्हणजे दोन्ही वेळेस टिळकांकडे फोटो उपस्थित नव्हता. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. टिळकांचा आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा काही एक संबंध नाही. ही गोष्ट फक्त मी बोलत नाही तर टिळकांचे वारिसदार असणारे त्यांचे खापरपंतू कुणाल टिळक यांनी नुकतीच ही भूमिका जाहीर केली की टिळक परिवारांचा असा कुठलाही दावा नाही की टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली. खरं तर कुणाल टिळक यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी राज ठाकरे यांच्या विधानाला बळी न पडता सत्य भूमिका समाजाच्या समोर मांडली. स्वतः टिळकांचे वारिसदार असं म्हणायला लागलेत ठाकरे साहेब, स्वतः टिळकांचे वारिसदार असं म्हणालेत की आमचा आणि टिळकांचा, बाल गंगाधर टिळकांचा शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भात काही एक संबंध नाही. स्वतः वारिसदार म्हणत असताना राज ठाकरे कशाच्या आधारावर बोलतायत ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. बंधूंनो, भगिनींनो, या संदर्भातला कुणाला मी जे काही बोलत आहे या संदर्भात माननीय इंद्रजित सावंत सरांनी फार सुंदर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि बोध नावाचं जे सुंदर पुस्तक लिहिलं आहे. याचा पुरावा, या सर्व गोष्टींचा पुरावा आपल्याला त्या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टी वाचायला मिळतील. त्यांचे अनेक व्हिडिओज देखील आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी वाचायला मिळतील. शिवाय महाराष्ट्र शासनानं शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा जो गौरव ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये देखील एक चॅप्टर आहे, ते देखील आपण वाचू शकता. या व्यतिरिक्त आणखी काही पुस्तकं आहेत, त्याची देखील मी कमेंटमध्ये आपल्याला काही नावं सांगतो, ते देखील आपण वाचायला पाहिजे. बंधूंनो, भगिनींनो, शिवाजी महाराजांच्या समाधीचा आणि टिळकांचा काही एक संबंध नाही. किंबहुना टिळक आणि टिळकांचे जर विचार पाहिले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार पाहिले तर फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळेल. पहा, भारतामध्ये आज लोक आपण आरक्षणासाठी संघर्ष करतो, आरक्षणामुळे कित्येकांचं जीवन पालटलं. बंधूंनो, भगिनींनो, समता प्रस्थापित करणारं ही आरक्षणाची संकल्पना शाहू महाराजांनी हे जरी कोल्हापूर संस्थानात लागू केलं असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून आपल्या सर्वांना जरी हे आरक्षण दिलं असेल, तर या आरक्षणाची सगळ्यात पहिली संकल्पना जर कुणी मांडली होती तर ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशनला जे निवेदन दिलं होतं त्यामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतामध्ये पहिल्यांदा रिझर्वेशनची संकल्पना मांडली होती. हे आरक्षणासंदर्भात महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य आहेत, विचार आहेत, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तर टिळकांचं आरक्षणासंदर्भात काय धोरण होतं? बंधूंनो, जेव्हा साऊथ ब्युरो कमिशनला छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनावरून, विनंतीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भास्करराव जाधव असतील, लठ्ठे असतील यांनी साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर निवेदनं मांडली. त्यामध्ये मागासवर्गीयांना आरक्षण द्या, ओबीसी लोकांना म्हणजे मराठा लोकांचा सुद्धा त्याच्यात समावेश होता. आपण महाराष्ट्र शासनाच्या खंड 1 मध्ये बाबासाहेबांचं ते विवेचन वाचू शकता. बंधू भगिनींनो, जेव्हा शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाची मागणी करतायत, आरक्षणाची संकल्पना समोर मांडतायत, तेव्हा टिळक सभा घेऊन असं म्हणत होते की तेली तांबोळी कुंभटांना विधिमंडळात जाऊन काय नांगर हाकायचं आहे? विधिमंडळ ही काय नांगर हाकायची जागा आहे? म्हणजे बघा, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षणाची संकल्पना पुढे मांडतायत, आरक्षण लागू करतायत, आरक्षणाला संविधानामध्ये मांडत होते. याच वेळेस टिळक हे सभा घेऊन आरक्षणाचा विरोध करत होते. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये
जर आपल्याला टिळकांचे अनुयायी कोण आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचे अनुयायी कोण आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की जे लोक आरक्षणाच्या समर्थनात आहेत ते खरे फुले शाहू आंबेडकर वादाच्या समर्थनात आहेत, तेच खरे शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारीदार आहेत। ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे। तर जे आरक्षणाचा विरोध करतात ती लोक टिळकांची वारसदार आहेत असं आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे। बंधूंनो, भगिनींनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी खरा शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या समोर आणला, पहिला पवाडा लिहिला, पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला आणि पहिला जगाच्या इतिहासात सर्वात प्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला। टिळकांचा आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा काही एक संबंध नाही, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे। बंधूंनो, भगिनींनो, मला वाटतं आजच्या या विषयाच्या संदर्भात त्या प्रमुख गोष्टी होत्या, या मला वाटतं माझ्या इथे सांगून झालेल्या आहेत। आपण सर्वांनी शांततेत ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती।